नमस्कार, स्वागत आहे आपलं फूड लाईफ मराठीमध्ये. आणि लोखंडी तवा कसा घासायचा किंवा स्वच्छ त्याला कसं ठेवायचं, तव्यासोबतच कढईसुद्धा आपण ह्याच प्रकारे स्वच्छ करू शकतो. नवीन तवा आणलेला आहे आणि त्याला थोडाफार जंग लागलेला आहे. अनेक वेळा आपल्या घरात ही भांडी असतात आणि ती वापरत नसल्यामुळे त्याला जंग लागतो आणि जंग लागल्यामुळे त्याला स्वच्छ कसं करायचं हे आपल्याला माहिती नसते आणि आपली भांडी जी किचनमध्ये अशीच कुठेतरी पडलेली असतात. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स आपण बघणार आहोत, जेणेकरून लोखंडी भांडी आपण वापरायला काढणार आणि त्यामध्ये बनवलेलं हेल्दी असं पौष्टिक अन्न आपल्या पोटामध्ये जाईल. लोखंडी तव्यातून आपल्याला माहितीच आहे की आपल्याला आयर्न हे मिळत असतं. तर साध्या लिक्विडने आणि घासणीने मी तवा घासून घेतलेला आहे. कधीही लोखंडी भांडी घासल्यानंतर कधीच त्याला ओलं ठेवायचं नाही. कॉटनच्या कापडाने संपूर्ण पाणी त्याचं पुसून काढायचं आणि मगच ते भांडं ठेवायचं. हवं तर थोडंसं तेलाचा सुद्धा टिश्यू पेपरच्या सहाय्याने तुम्ही इथे वापर करू शकता. त्यासोबतच आता पुन्हा आपण तव्यावरती तवा ठेवायचा आहे गॅसवरती आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत. आधी थोडंसं टिश्यूच्या सहाय्याने तेल पसरवून घेऊया. तेलाने हा तवा गुळगुळीत होतो. गुळगुळीत तवा असेल तेव्हाच आपली चपाती किंवा भाकरी आपल्या लोखंडी तव्यावरती छान होणार आहे. मी हा तवा भाकरीसाठी घेतलेला आहे. आता 2 चमचे मी मीठ टाकून घेते ह्यावर. थोडंसं आधी मी तेलाने टिश्यू पेपरने हे ग्रीस करून घेतलं आणि टिश्यूच्या सहाय्यानेच आपण हे मीठ छान असं पसरून घेऊया. मिठाने टिश्यू जास्त गरम झाल्यामुळे मी असा कलथा घेतलेला आहे त्याला फिरवण्यासाठी आणि हे मीठ सर्व बाजूने आपल्याला फिरून घ्यायचं आहे. ह्याची मदत आपला तवा गुळगुळीत राहण्यासाठी होते. मिठाचा सुद्धा रंग बदलतो आणि तव्याचा सुद्धा रंग बदलला. आपण आता हे मीठ काढून टाकूया आणि दुसरी ट्रिक काय आहे तवा गुळगुळीत ठेवण्याची ती सुद्धा बघूया. तव्यावरती बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलाय आणि थोडंसं तेल सुद्धा मी इथे टाकणार आहे. हे सुद्धा तव्यावरून सर्व बाजूने फिरवून घेणार आहे. आता इथे भरपूर तेल असं घालण्याची गरज नाही. अगदी थोडंसं तेल तुम्ही घालू शकता. खूप असं चमचे भरून भरून तेल टाकण्याची गरज नाही. थोडंसंच तेल टाकायचं आणि कांदा छान असा परतवून घ्यायचा. तवासुद्धा लाल झाला आणि कांदासुद्धा लाल झालेला आहे. आणि आता तवा आपल्याला पुन्हा एकदा क्लीन करून घ्यायचा आहे. आपला तवा नॉनस्टिकसारखं काम करायचं असेल तर नक्कीच ह्या ट्रिक वापरून आपला तवा क्लीन करून घ्या. आता पुन्हा एकदा मी तवा क्लीन करून घेते. कुठलीही भाकरी किंवा भाजी आपण तव्यावरती करणार आहोत तर तव्या ह्याच प्रकारे खराब होणार आहे. तर ते कसा घासायचा ते आता मी तुम्हाला इथून पुढे दाखवणार आहे. साध्या घासणीने मी आधी घासून घेतलेला आहे. थोडासा लालसरपणा त्यामध्ये राहिलेला आहे आणि तुम्ही आणखीन तारेच्या घासणीने किंवा साबणाने सुद्धा हा तवा क्लीन करू शकता. लिक्विडने आणि साबणाने दोन्ही प्रकारे तुम्ही तवा क्लीन करू शकता. तवा आपण आतून आणि बाहेरून स्वच्छ करून घेतलेला आहे. तवा मस्तपैकी क्लीन झाल्यानंतर त्याचा जो लालसरपणा किंवा भाकरी करणार आहोत ते डाग पडणार आहे ते काढण्यासाठी काय वापरायचं ते बघूयात. तर इथे मी घेतलेली आहे दिवाळीची पणती आणि बाजारात लोकल मार्केटमध्ये जो दगड मिळतो तो सुद्धा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर हा दगड नसेल तर पणतीने तुम्ही घासू शकताय. तवा फक्त मी अर्धा क्लीन केलेला आहे, जेणेकरून ह्या पणतीची जी खापर आहे ती फोडून छोटासा तुकडासुद्धा तुम्ही वापरू शकता. पणतीने क्लीन होते का नाही म्हणून मी अर्धा तवा फक्त घासलेला आहे. पूर्वीच्या काळी विटेच्या तुकड्याने असे लोखंडी तवे घासली जायची. पूर्वी काही नॉनस्टिक अशी भांडी आपल्याकडे नव्हती. तव्यामधला फरक तुम्हाला दिसला असेल. आणि आता ह्या पांढऱ्या दगडाने आपण तवा पूर्ण घासून घेऊया. हा दगड मी नेहमीच वापरते आणि माझ्या घरातली कढई आणि तवा हा स्वच्छ ठेवते. माझ्याकडे आणखीनही लोखंडी तवे आहेत तर ते मी असेच वापरते. खूप सुंदर दिसतात. आता हा तवा जर तुम्हाला क्लीन दिसत असला तरी हा जसजसा मी वापरेन तसं पांढऱ्या दगडाने घासेल तर अगदी ॲल्युमिनियम सारखं या तव्याला चकाकी येणार आहे. ह्या तव्याने खूप सुंदर असा तवा निघतो. पूर्ण पांढरा शुभ्रसुद्धा निघतो हा हळूहळू. आणि गुळगुळीत तर इतका छान होतो की खूप छान. कारण हा तवा मी अजून वापरलेला नाही आहे. नक्कीच मी उद्या ह्यावरती भाकरी करणार आहे. छान झाल्या किंवा बिघडल्या नक्कीच तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन. मस्त दगडाने किंवा पणतीने तवा छान असा घासून घ्यायचा.
लोखंडी तवा हा जेणेकरून भाकरीसाठी जास्त करून वापरला जातो, पण चपात्यासुद्धा छान होतात कारण आपल्या शरीराला आयर्नची गरज असते आणि आपल्याला ह्या तव्यातून ते मिळणार आहे. आणि सुंदर असा गुळगुळीत असा तवा झालेला आहे. हे डागसुद्धा हळूहळू निघून जातील, ते काही असे खरखरीत नव्हते. तवा अगदी गुळगुळीत झालेला आहे आणि पांढरा शुभ्रसुद्धा झालेला आहे. बघू शकताय तुम्ही. पुन्हा तीच ट्रिक आपल्याला वापरायची. कॉटनच्या कापडाने, नॅपकिनने स्वच्छ पुसून घ्यायचं. हे कुठलाही पाण्याचा अंश ठेवायचा नाही. आणि तवा एकदा पुन्हा आपण गरम करून घेऊया. गरम ह्यासाठी की राहिलेलं पाणीसुद्धा यामधलं निघून जाईल, सुकून जाईल. आणि थोडंसं अगदी तेल टाकायचं आणि पुन्हा टिश्यूने फिरवून घ्यायचं. आणि तवा आपला मस्त गुळगुळीत हा तयार झालेला आहे. असं तेल लावून ठेवलं की अजून गुळगुळीत होतो, कारण मला उद्या लगेच वापरायचा आहे. पण जास्त दिवस तुम्हाला तवा ठेवायचा असेल तर तेल लावून ठेवू नका. पुन्हा दगडाने घासायचा आणि स्वच्छ करायचा आणि नंतर यावरती भाकरी किंवा चपाती करायची. आजचा आपला मस्त लोखंडी तवा क्लीन करण्याच्या ट्रिक आणि टिप्स कशा वाटल्या नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.